श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे एप्रिल महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो की वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना हा कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा की वृश्चिक राशीचे व्यक्ती हा अतिशय मेहनती असतात, अतिशय गुणी असतात आणि कष्ट करणारे असतात. अशाच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा हा एप्रिल महिना कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की वृश्चिक राशी राशीचक्रातली 8व्या नंबरची रास आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. वृश्चिक राशीचे व्यक्ती अतिशय मेहनती असतात, समाजात त्यांना मान सन्मान असतो, त्यांची प्रतिष्ठा असते, कुटुंबात त्यांचा आदर केला जातो. त्याचप्रमाणे बघा नोकरीमध्ये त्यांना आदर असतो, व्यवसायात त्यांचे गुण असतात. अशाच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना हा अतिशय चांगला असणार आहे. आणि कसा असणार आहे तो त्याची सविस्तर माहिती आता बघूया. पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे. मित्रांनो बघा की येणारा जो एप्रिल महिना आहे तो तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला असणार आहे, परंतु थोडंसं आरोग्यसुद्धा तुम्हाला सांभाळायचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठून व्यायाम करायचा आहे, आहाराची पथ्य तुम्हाला पाळायची आहे. जर तुमच्याकडनं व्यायाम नाही झाला तरी चालेल, परंतु तुम्ही चालण्याचा व्यायामसुद्धा करू शकता, योगा करू शकता. जर तुम्ही योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य त्याचप्रमाणे शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर प्रवासात जाणार असाल किंवा लांबच्या प्रवासाला जर तुमचं जाणं झालं असेल तर तुम्ही आहाराची पथ्ये नक्कीच पाळा, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमचा जो पोटाचा आजार आहे किंवा तुम्हाला जे पोटाचे दुखणे जाणवतं ते दुखणं हे कमी होणार आहे जर तुम्ही आहाराची पथ्ये पाळली तर. त्यानंतर मित्रांनो बघा की नोकरदार वर्गासाठी येणारा जो एप्रिल महिना आहे तो वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे ते आता आपण बघूया. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे, तुम्हाला नवीन जबाबदारी देखील एखादी मिळणार आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ तुम्हाला एखादा सल्ला देऊ शकता, एखादं काम सांगू शकता. ते काम आणि तो सल्ला तुम्ही छानपणे अंमलात आणा आणि वरिष्ठांची मर्जी तुम्ही सांभाळा. येणारा काळ हा नोकरीसाठी तुम्हाला एकदम योग्य असणार आहे. नोकरीत तुमच्या काही बदल देखील होणार आहेत. जर तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल ती बदलीसुद्धा तुमची एप्रिल महिन्यात होऊ शकते. त्याचप्रमाणे काही लोकांची पगारवाढ देखील येणाऱ्या काळात होऊ शकते. म्हणजेच काय, नोकरदार वर्गासाठी येणारा एप्रिल महिना हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल, कष्ट जास्त करावे लागतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या एप्रिल महिन्यात थोडेसे जास्त कामे मिळणार आहेत. त्यांची जबाबदारी ओळखून वरिष्ठ तुम्हाला अतिशय चांगले आणि जास्त कामे हे देणार आहेत. नोकरदार वर्गासाठी बढतीची शक्यता सुद्धा येणाऱ्या काळात आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली हवी असेल त्याचप्रमाणे तुमची बदलीसुद्धा होऊ शकते, पगारवाढसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला एखादे नवीन व्यक्ती येऊन भागीदारीचा प्रस्ताव मांडणार आहेत किंवा एखादी चांगली संस्था तुमच्यासोबत भागीदारी करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर भागीदारीत व्यवसाय केला तर तो सुद्धा तुमचा चांगला होण्याची शक्यता आहे. ज्यांना नवीन व्यवसाय टाकायचा आहे, ज्यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे त्यांनी एप्रिल महिन्यात नवीन व्यवसायाची सुरुवात केली तरी चालेल. अनेक लोक तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा काळ हा कसा असणार आहे. मित्रांनो वृश्चिक राशीचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी येणारा एप्रिल महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यासाची एक वेळ ठरवायची आहे, त्या वेळेतच अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर अभ्यासात एक वेळ ठरवली आणि त्या वेळेत अभ्यासच केला नाही तर त्याचा वाईट परिणाम तुमच्यावर होणार आहे. त्यामुळे मेहनत करा, कष्ट करा आणि अभ्यासाची वेळ ठरवा. कुठल्याही वेळेत अभ्यास करू नका. ज्या वेळेला तुम्ही ठरवाल त्याच वेळेला अभ्यासाला बसा, तुमची प्रगती नक्कीच होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचं आहे त्या विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची अडचण ही येणाऱ्या काळात दूर होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत येणारा एप्रिल महिना अतिशय चांगला असणार आहे. आर्थिक समस्या तुमची संपणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला बचतीची सवय लावावी लागणार आहे. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे.
त्याचप्रमाणे अनावश्यक खर्च वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात टाळायचा आहे. जो खर्च तुम्हाला अनावश्यक वाटेल तो खर्च तुम्ही टाळा आणि त्या होणाऱ्या पैशातून ही बचत करा. ती बचत तुम्हाला भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की कौटुंबिक बाबतीत येणारा एप्रिल महिना हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबात छोटे मोठे वाद होणार आहे, परंतु तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या चांगल्या वागण्यामुळे कुटुंबातील वाद हे संपणार आहेत. कुटुंबाची साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कुटुंबात आनंदाचे दिवस येणार आहेत. छोटे मोठे वाद जर सोडले तर कुटुंबातील व्यक्तींशी तुमचे नाते अतिशय चांगले असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की स्त्री वर्गासाठी, महिला वर्गासाठी येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे. महिला वर्गासाठी एप्रिल महिना अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही नवीन सोन्या चांदीच्या दागिन्याची खरेदी करू शकता, नवीन वाहन खरेदी करू शकता. फक्त महिला वर्गाने वाहन चालवत असताना अतिशय सावकाशपणे वाहन चालवायचं आहे. कुठल्याही प्रकारची वेगाची मर्यादा ओलांडून वाहन चालवायचं नाही. मित्रांनो बघा, आत्ताच आपण बघितलं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे. तर मित्रांनो, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा एप्रिल महिना अतिशय चांगला असणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत, त्याचप्रमाणे नोकरदार वर्गासाठी आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.